श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा स्वप्नपूर्तींना बळ देणारा. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होत असते. तर यंदा गुढीपाडवा हा सण 9 एप्रिल 2024 रोजी मंगळवारी साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी करतो. नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर या दिवशी सुरू करतो. कोणाला सोनं, गाडी, घर खरेदी करायचे असेल तर आपण या दिवशी करत असतो. अशा शुभ गोष्टी या दिवशी करत असतो. तसेच दारात विजयाचे व समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढी उभारतो. या गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला देखील सुरुवात होत असते. असा हा अत्यंत शुभ दिवस असतो आणि तसंही 3.5 शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस असतो. कोणतेही धार्मिक कार्य या दिवशी केले जाते. आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी, घर धनधान्यानं भरून राहावं म्हणून आपण अनेक उपाय करत असतो. तसाच मी आज एक उपाय सांगणार आहे. हा उपाय पाडव्याच्या दिवशीच करायचा असतो. तर वर्षातून हा एकदाच करता येतो. अनेकांना ह्याची माहीत देखील असेल. केंद्रात हा सांगितला जातो. तो हा तोडगा आहे. तर काय आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आपल्याला 2 पोटल्या तयार करायच्या आहे. केंद्रात देखील या पोटली मिळून जाते. तिथून तुम्ही आणली तरी चालणार आहे. त्यात आपल्या घरातील मुठभर गहू टाकायचे आहे. मग ती पोटली ठेवायची असते. तर त्या पोटलीत काय असतं ते सर्वात आधी मी तुम्हाला सांगते. बघा, जी ती पोटली सांगते, तुम्ही ही पोटली घरी पण तयार करू शकता. ती अन्नपूर्णा तोडगा असं देखील म्हणतात. तर त्यात जाडे मीठ असतं, एक हळकुंड, एक रंगारी हिरडा, तांब्याची पावलं, तांब्याची नाणं, नागर केशर या सगळ्या गोष्टी यामध्ये असतात. त्यात आपल्या घरातील मुठभर गहू असतात ते टाकायचे असतात आणि ही पोटली काही सेवा करून मग ती गुढीपाडव्याच्या दिवशीच ठेवायची असते. जर काही कारणाने त्या दिवशी नाही शक्य झालं तर येणाऱ्या कुठल्या बुधवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. जर मासिक धर्म आला असेल, घरातील कोणीही पुरुषाने, मुलाने, कोणीही घरातील एकाच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. असा हा बघा, पिवळा कपडा घ्यायचा आहे. पिवळ्या कपड्याची पोटली किंवा बटवा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यात हे सर्व सामान ठेवायचं आहे. हा बटवा आपण हातात घ्यायचा आहे आणि स्वामींसमोर प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली हातात घेऊन तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर पंचोपचार पूजा करायची आहे. आपल्या घरातील जी ईशान्य दिशा आहे, आपल्या घरातील देवघराच्या दिशेला ठेवू शकता. अगदी देवघराच्या ड्रॉवरमध्ये तुम्ही ठेवू शकता. परंतु ज्यांना ईशान्य कोपऱ्यात देवघर नाही त्यांनी काय करायचं, तर त्यांनी बघा किचनच्या तुमच्या स्वयंपाकघर असतं ना, तिथे देखील तुम्ही ठेवू शकता किंवा तिथे वरती माळा असतो त्या माळ्यावर देखील ठेवलं तरी चालणार आहे. तिथे ठेवून त्या दिशेला ठेवलं तरी चालतं. आणि दुसरा आहे तो लाल कपड्याचा पोटली. ती एक लाल कपड्याचा पोटली घ्यायची आहे किंवा तो बटवा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यात 3 इंच वडाची मुळी आणि रंगारी हिरडा या 2 गोष्टी ठेवायच्या आहे. हे जवळपासच्या केंद्रात तुम्हाला सहज मिळून जाईल. तिथं मिळालं तरी तुम्ही घेऊ शकता किंवा घरी देखील तुम्ही तयार करू शकता. आणि नंतर त्याची देखील आपण उजव्या हातात ती पोटली पकडायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. त्याची पंचोपचार पूजा करायची आहे. आणि मी माझ्या घरातील सर्व परिवारातील व्यक्तींसाठी ही पूजा करत आहे. आजार दुःख काही येऊ देऊ नये म्हणून महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि यावर देखील श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करायची आहे. तर ही पोटली हातात घेऊनच पूजा करायची आहे आणि महाराजांना सांगायचं आहे, माझ्या घरात
कधीही दुःख, आजारपण, संकट येऊ देऊ नका अशी प्रार्थना करायची आहे. आणि ही पोटली आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला कुठेही उजव्या साईडला ठेवा किंवा डाव्या साईडला वरती बांधायची आहे. आणि म्हणजे तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे तुम्ही ठेवू शकता, पण ही मुख्य दरवाजाच्या वरतीच आतल्या साईडनेच ठेवायचं आहे. हा उपाय करणं गुढीपाडव्याला नाही जमलं तर कोणत्याही बुधवारी केला तरी चालेल, परंतु गुढीपाडव्याला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. काही अडचणी आल्या तर बुधवारी नक्की करा. हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, नक्की करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.